राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, संत भगवान बाबा, संत सेवालाल, संत बसवेश्वर, अण्णाभाऊ साठे, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य झिजवलं, या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझा मानाचा मुद्रा आणि त्रिवार अभिवादन। आज पायताळवाडी तालुका माजलगाव येथे होत असलेल्या ओबीसी जातनिहाय जनगणना एल्गार सभेला मंचावर प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाके, बळीराम तात्या खटके, आमचे बजरंग भाऊ सानप, बलभीमजी बारगजे, आमचे माऊली शिरसाट, केशव तात्या तांदळे, आमचे प्रभाकर दादा जाधव, आमचा महेश चोटे, सुनील भाऊ ढाकणे, आमचे किशोरराव चौधरी, नंदूभाऊ उघडे आणि शेजारच्या गावचे आमचे सुधाकरजी रासवे असतील, संतोषजी रासवे असतील, वळीतवाडून आलेले जाधवर कंपनी आणि या गावातील ज्यांनी हा कार्यक्रम घेतला, सर्व तरुण मित्रमंडळ, गावातील सर्व माता बंधू आणि भगिनींनो, बांधवांनो, ओबीसीची जातनिहाय जनगणना का झाली पाहिजे, ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी आम्ही 100 सभा करणार अशी घोषणा केली। त्यातील आपल्या आजच्या या गावातील आजची 21वी सभा आहे। त्यामध्ये मग विदर्भात आम्ही सभा केल्या, मराठवाड्यात केल्या, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आमच्या सभा झाल्या। गावगाड्यातील ओबीसींना वाटतं ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे। ओबीसीची जातनिहाय जनगणना कोणी केली? जे साता समुद्रात पार होऊन आले होते, अशा इंग्रजांनी भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर शेवटची जातनिहाय जनगणना 1931 ला केली। त्यानंतर काँग्रेस आलंय काय, भाजप आलं काय, पुन्हा अन्य कोणी येऊ द्या, एकालाही तुमची जातनिहाय जनगणना करावी वाटली नाही। कारण प्रत्येक राज्यातून जातनिहाय जनगणनेला प्रस्थापित लोकांचा विरोध आहे। बिहारमध्ये बिहारच्या राज्य सरकारने जातनिहाय जनगणना स्वतंत्र केली, आणखी काही ठिकाणी काही राज्यामध्ये स्वतंत्र जनगणना करण्याचं काम ज्या त्या सरकारने केलंय, परंतु आपल्या राज्यामध्ये ही सरकार तिजोरीच्या चाव्या आणि सरकारच्या चाव्या ह्या प्रस्थापितांच्या हातात आहेत। कारण आपलं चुकतंय, आपले चांगले शिकलेले, चांगले नेतृत्व करणारे, कुठेही जातीवाद न करणारे लोकांना आपण निवडून देत नाही आणि तुमचा त्या म्हातारा आमदार प्रकाश सोळंके सारख्या बिनडोकाला आपण निवडून देण्याचं काम करतो। अक्कल शून्य माणूस होय गेलाय काय, ते नाठी बुद्धी साठी बुद्धी नाठी झाली असा प्रकारे। ओबीसी मुळे निवडून आला, पंकजाताईमुळे निवडून आला, धनंजय मुंडे साहेबांमुळे निवडून आला, माळी, धनगर, वंजारी, बंजारा, 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 बलुतेदाराच्या जीवावर निवडून आला आणि त्यांच्याच मुळावर उठण्याचं काम या डांगरे आमदारांनी सुरू केलं। हे आपण विसरलं नाही पाहिजे। बोगस कुणबी प्रमाणपत्र काढून आपल्या ओबीसीच्या जागावर पाडण्याचं काम तुमच्या माजलगाव नगरपालिकेमध्ये माझ्या मते आता 2 दिवसापूर्वीच काहीतरी ज्याप्रमाणे 2 नगरपालिकामध्ये त्या आमचे सहकारी मंगेश सासाने यांनी ते नगरपालिकेमध्ये कुठतरी जात पडताळणी समितीकडे आव्हान देऊन तिथं एक नगरसेवक पद पाटील नावाचं का पाटील नावाचं कसं पाटील नावाचं नगरसेवक पद ते बोगस नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसीची जागा बळकावली, ते रद्द करण्यात आलं आणि त्याच आता पावलावर पाऊल ठेवून तुमच्या माजलगाव नगर परिषदेमध्ये रेखा सर्वदे नावाच्या महिलेचं सुद्धा बोगस कुणबी प्रमाणपत्र आता उघड पडलं। राज्यात अशा अनेक बोगस कुणबी प्रमाणपत्र येतात, आपण त्याला आव्हान दिलं पाहिजे, गावगाड्यातील लोकांनी दिलं पाहिजे। तुम्ही हे म्हणून चालणार नाही लक्ष्मण हाकेसर करतील, बळीराम तात्या करतील, नवनाथ आबा करतील किंवा आमचा सुशील कोळेकर करील, हे चालणार नाही। हे तुम्हाला ज्या गावातला ग्रामपंचायत सदस्य तुम्हाला वाटला हा बोगस नोंदी मार्फत जन्माला आहे,
जन्माला म्हणायचं, बोगस जन्माला, निजामी पैदाशीतून जन्माला आहे. या निजामी पैदाशीच्या लोकांना हद्दपार करण्याचं काम तुम्ही गावगाड्यातल्या लोकांनी जर ठरवलं ना तर नक्कीच करताल. आपण त्यांना त्यांच्या जागेवर उभा राहा ना. परंतु आम्हाला जर 27% आरक्षण मिळतंय त्याच्यात जर तुम्ही घुसखोरी करत असाल तर आपण का सहन करायचं? या राज्यामध्ये, या देशामध्ये 1931च्या जनगणनेनुसार 52% असणारा ओबीसी समाज आज माझ्या मते 60% तर झाला असं ना. 1931 आता 100 वर्ष होत आले बांधवांनो. 100 वर्षात तुमची आकडेवारी कमी झाली असेल का वाढली असेल? मग आपण यांच्याकडं आपल्यात काय केलं माहितीये का? की माधव तात्या निर्मळ बोलायला लागले की आपल्यातलंच एखादं कोणतरी उभा करायचं, माधव तात्याला काहीतरी आव्हान द्यायचं काम करायचं. अरे माधव तात्यासारखा जर आमदार झाला असता काही जमलं नसतं का? या डांगऱ्याला, या थेरड्याला किती दिवस याचे लाकडं पुढे गेले ना. मसलवाटा वाट पाहतो याची. आणि ह्यो आव्हान देतोय ओबीसीला. अरे ज्या ओबीसीनं तुला राजसत्तेत नेऊन बसवलं, तुला साखर कारखानदार केलं, तुझ्या बापाला उपमुख्यमंत्री केलं ओबीसीच्या जीवावर, आणि ओबीसीवर दरमुक्ती पट्ट्या, इतका ऐसान काय ते परामर्श म्हणावं लागल. ते काय पंकजाताई धनंजय मुंडेच्या बाबतीत इतका अतिशय त्याला असं वयच काय झालं याला स्वप्न पडते मंत्रीपदाचे. हुकून चुकून माझ्यामध्ये एकदा राज्यमंत्री काहीतरी झालं होतं, त्याच्यानंतर काही याचं जुळलंच नाही. ती एक आष्टीचा जाव्या, ते माजलगावचा डंगर आणि ते गेवराईचा पापड्या, याला पाहायला स्वप्न आमदारकीचे, ते आपले मंत्रीपदाचे. अरे पण तुमचं नेतृत्व राज्याने मान्य केलं पाहिजे. तुमच्या मागं किती समाज आहे हे तुम्हाला दाखवून द्यावं लागेल. एका मतदारसंघात ओबीसीच्या जीवावर निवडून येता आणि ओबीसीच्याच पांडित खंजीर खूप असता. आणि पुढच्या वेळेस तुम्ही निवडून तरी येता का? ओबीसीने ठरवलंय ना, माजलगाव, आष्टी, गेवराई एक घरी जाणारे जे ओबीसीने ठरवलेलं आहे. कारण की तुम्ही ओबीसीना टार्गेट करता, ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करता. ओबीसी मध्ये फूट पाडण्यासाठी, ओबीसीच्या विरोधात आंदोलन उभा करण्याचं काम, आंदोलन उभा करण्यासाठी रसद देण्याचं काम प्रकाश सोळंके, गेवराईचा आमदार पंडित आणि तो जब्या आणि ते आमचं ते बियाणं घनसावंगीचं 12चा माजी आमदार, हे काय करतात? रसद देऊन ओबीसी मध्ये कशी फूट पाडता येईल. तुम्हाला माहिती आहे, मी नाव घेत नाही, पण ओबीसीच्या विरोधात, ओबीसी मध्ये फूट पाडण्यासाठी मोठं आंदोलन उभा केलं. पडळकर साहेबांवर चिखलफेक, हाके सरांवर दगडफेकच करायची मला तिथं आल्यावर. हाके सर आलेच नाही. अरे जर तिथं होळकर घराण्याचा माणूस खाली, ते जाणून बुजून भरून तुमच्यातले तुमच्या, ज्याप्रमाणे आता तुमच्या माजलगाव तालुक्यात मी नाव घेणार नाही कोणाचं, माधव तात्या निर्मळाच्या विरोधात बोलण्यासाठी 1-2 माणसं सोडलेले. पण आता तुम्ही गाववाड्यातल्या लोकांनी आता ठरवलं पाहिजे, या मतदारसंघामध्ये माधव तात्या असतील किंवा पुन्हा कोणी, पण तुम्ही ठरवून माधव तात्यासारख्याला पुन्हा कोण तुम्ही बसून एकत्र येऊन आमदार करण्याची गरज आहे. आणि या मतदारसंघात 70-75 हजार फक्त मराठा समाज आहे. याच्यात 3 उमेदवार उभा राहतील यायचे. कोणते जगताप राहतोय, कोण आडसकर राहतोय, की म्हातारा आमदार राहतोय, आणि सगळे मत आपले घेताय आणि तुम्ही त्याला मतदान करताय. हे आता बंद करा, नाही तर चालू निवडणुका आम्ही बोंबलतोय, हाके सर सांगतायत, लोक त्याला दगड हाणतात, मी बोंबलतोय, माझी गाडी जाते, बैतात्या बोंबलते, बैतात्याला शिवाय देतात लोक. आणि तुम्ही मग निवडणुका आल्या, आधी इधर जाऊ, आधी उधर जाऊ, आम्ही आमच्या मागे पाहतो तो कोणी दिसत नाही. हे चालणार नाही. या निजामी पैदाशींच्या भांडवलांना घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे. तुमच्या जनतेला हे भांडवल कधी पाठिंबा देणार नाही. ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून कधी पाठिंबा देणार नाही. ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी ज्यावेळी आंदोलन होतं, उपोषण होतं, मोर्चा होतो, त्या आंदोलनाला कधी पाठिंबा देणार नाही. परंतु ओबीसी मध्ये फूट पाडायचं म्हणलं की असा आनंद होतो. 25 लाख 50 लाख लगेच पैसे पोच केले जातात. तिथं काय भेटी द्यायला, तिथं येऊन भेटी द्यायला चालवावं लागते बरं का त्या आंदोलनात. कारण की ओबीसी मध्ये फूट पाडायची ना. अरे त्या मग आम्ही आंतरवाली सराटीच्या वेशीवर ओढीगोधरीत उपोषणाला बसलो. पलीकडते बेवडं, आंतरवालीचं बेवडं ते मोजलं तर 32 किलो भरणार नाही. ते बसलं, हे काय गाड्याची गाड्या तिला जाऊन रतांगण घेताय
आणि आता आजपर्यंत ते शिंदे गटाचा इतिहासातील जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अनेक मंत्री त्यांनी इकडून घोषणा करायची, लगेच तिथे चक्रा मारायच्या, आणि घोषणा नसल्या मेल्यावानी ते पड अंतरवाली त्या फार्म हाऊसवर जाऊन पडून की त्यांच्या लक्षात आले की राज्य जरा शांत व्हायला लागलंय की लगेच एकनाथ शिंदेचा एखादा मंत्री येतो की दादा उठाना, त्याला उठवते, उपोषणाला पैसे देते, बसवते, कुठतरी मुंबईला चला, इकडे चला, आंदोलन उभं करण्याचं काम करते. आणि आता त्याला पुन्हा रसद देऊन तयार करणे. आता ते शिंदे गटाचे माझ्या मोठे जमलेच सर. आता कुठं ते झाडू पोचा काम करणारा ते दलाल भाजपचा आमदार ते प्रसाद लाड नावाचा भिकारचोट तो येतो, कागद घेऊन येतो, दादा कागद आणले दादी. अरे भिकारचोटा, हा देश हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतं, आमच्या बापाच्या संविधानावर चालतंय. तुम्ही आज बोगस नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र काढतान, पण आमचा गावगाड्यातला ओबीसी तरुण जागा झालाय. गावागावात येणाऱ्या काळात या ओबीसीच्या विरोधात षडयंत्र काढून जे प्रमाणपत्र काढले त्याला आव्हान देऊन रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी आम्ही आता एल्गार गावगाड्यात आम्ही पुकारलेला आहे, आणि हा एल्गार वाड्या वस्त्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. आज या पायताळवाडीमधून आम्ही बोलतोय, परंतु या पायताळवाडीतले तरुण आसपासच्या वाड्या वस्त्यावर जाऊन सांगतील की जा बाबांनो, आपली जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. का जनगणना झाली पाहिजे? 1931 ला आपण 52%, आज 60%च्या घरात, तरी पण हे काय म्हणते तो, आम्ही राज्यामध्ये 6 कोटी आहोत, आम्ही 7 कोटी आहोत. अरे या राज्याची लोकसंख्या 12 कोटी, आणि तुम्ही सांगताय किती, बोलताय काय, अभ्यास काय, शिक्षण नाही, 5वी नापास, तेवढं उच्चली डीप लावली टाळ्याला, तेवढ्याला काही अक्कल नाही. कोणी इंजेक्शन दिलं की उड्या मारतं, आणि काय मी पुण्यात बसल, आणि तिकडून ते जातीवादी ते मंत्री विखे आलं पळत. अरे ते उपोषणाला बसलं सकाळी 10 वाजता, बास टाकून राजा महाराजांनी 2 लोड तक्के देऊन बसलोय, आणि ते लगेच तिकडून विखे 11 वाजता आला. 1 तासात काय ते एवढं म्हणू लागलं का? अरे माझा गावगाड्यातील 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, गरीब मराठ्यांचा शेतकरी दररोज उन्हात 12-12 तास काम करतो, त्यांना ताप सुद्धा यायला, त्या बेवडं 1 तासात काय मरू लागलं का? लगेच तिकडून हे सगळं ठरवून स्क्रिप्टेड प्लॅनिंग करून केलेलं हे सगळं षडयंत्र त्या राज्य सरकारच्या सर्व लोकांनी, ओबीसी आमचा डीएनए मानणारा मी, सगळ्यांनी ठरवले ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवायचं. फक्त ओबीसीचं अस्तित्व संपणार नाही बांधवांनो. आता माझ्या गावगाड्यातील SC ST न सुद्धा माझा आव्हाने येणारा नंबर बांधवांनो तुमचा आहे. आता तुमच्यात सुद्धा वर्गीकरणाच्या नावाखाली आधी इधर जाव आधी उधर जाव सुरू केलंय. वर्गीकरण केलं म्हणजे तुमची ताकद कमी करायची, आणि मग ताकद कमी झाली की लगेच मग आरक्षण कमी करण्यासाठी किंवा कोणीतरी याच्यात घुसण्यासाठी षडयंत्र सुरू करून द्यायचं. आता ओबीसीचा नंबर आहे, येणाऱ्या काळात 1-1-1 करून, त्यामुळे आपण फक्त ओबीसी नाही, ओबीसी SC ST मुस्लिमांना सुद्धा आपण सोबत घ्यायचंय, कारण मुस्लिमांमध्ये सुद्धा माझ्या मते 50% ओबीसी येतात. ते मुस्लिम समाजाला माहितच नाही आपण ओबीसी आहोत, आणि आपल्याला बाते भडकावण्याचं काम सुरू होतंय. हिंदू खत्रे मी म्हणलं की ओबीसीचे पोरं चटी पुस्तक पळत लाकडं घेऊन घेत मुसलमानाच्या विरोधात. कोण्या मुसलमानाने आपल्याला काय केलं सांगा? विनाकारण तुमची माफी भडकवल्या जातं. सत्ता यांनी काबीज करायची, भांडण रस्त्यावर भांडण करायला आपल्याला पाठवायचं. त्या प्रकाश सोळंकेचं पोरग कधी रस्त्यावर उतरलं का? प्रकाश सोळंकेचा पुतण्या आला का तो? तुम्हाला सांगतो, त्या लोकांनी फक्त राजसत्ता कशी आपल्या ताब्यात आणायची, आपल्यात कशी फूट पाडायची हे पूर्वीपासून यांना कळालेलं आहे. आणि आपल्याला नाव ठेवले जातात. तुम्ही काल पाहिलं असेल, काल कोणी एक ते लग्न होतं पहा, राजेशाही थाटामध्ये लग्न, शाहरुख खान आणि आमची सुप्रिया अक्का. तुम्ही पाहिले असते ना, ती गाय भेट का कोणती भेट होती मला कळले नाही, पण ही जर भेट एखाद्या ओबीसीच्या महिलेनं त्या एखाद्या माणसासोबत केली असती, एखाद्या एसटीच्या महिलेने केली असती, एसटीच्या महिलेने केली असती, मुस्लिमांच्या महिलेने केली असती. या 12 बोऱ्याच्या लोकांनी, या भिकारचोट ट्रोलरनी, रीस्टारनी ते व्हिडिओ इतके व्हायरल केले असते. आता तुमच्या सुप्रिया सुळेचे व्हिडिओ दाखवा ना महाराष्ट्राला, काय ती तुमची संस्कृती तुम्ही 96 कोळी पाटील म्हणून घेताना. निजामी पायदाशी म्हणलं तर तुम्हाला राग येतो. काम सगळं निजामी पायदाशी सारखंच, कारण
निजामी पाहिल्याशी आम्ही काय म्हणतो, तुम्हाला ओबीसीतून आरक्षण लागत आहे, पण तुम्ही ओबीसीतून आरक्षण लागतं, तुम्ही काय हैदराबाद गॅजेट नुसार तुम्हाला आरक्षण लागतंय. मग हैदराबाद मध्ये तुम्ही काय त्या निजामाच्या दाढ्या करायला गेले होते का? हैदराबादला काय काम होतं तुमचं? अरे ज्या छत्रपती शिवरायांना 18 पगड जातीतील 12 बलुतेदारांनी 18 बलुतेदारांनी मुस्लिमांनी साथ दिली, त्याला ताकद दिली आणि स्वराज्य स्थापन केलं, स्वराज्य निर्माण केलं, त्या छत्रपती शिवरायांना छळण्याचं काम कोणी केलं? जवळच्याच लोकांनी. हे राज सत्तेसाठी काय करतील यांचा भरोसा नाही. तुम्हाला मी सांगतो, छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्याचं काम कोणी केलं? गणोजी शिर्के कोण होता? नात्यातलाच, बायकोचा भाऊच असेल ना. म्हणजे मेहुण्याने छत्रपती संभाजीरायाला पकडून दिलं, त्यांचे तुकडे तुकडे केले. ते तुकडे तुकडे कोणी छत्रपती शिवरायांना एकत्र करण्यात, छत्रपती संभाजीराजांना एकत्र काम करण्याचं काम कोणी केलं? तर बहुजनातल्या माणसाने. या 96 कोणी नाही, यांना फक्त सत्ता गद्दारीमध्ये एक नंबर. छत्रपती शिवरायांच्या काळात गद्दारी करणारे हेच मराठे. संभाजी महाराजांना गद्दारी करून संभाजी महाराजांना फसवणारे हेच मराठे, फक्त सत्तेसाठी. हे स्वतःचे झाले नाही तर तुमचे आमचे काय होणार आहेत? आणि तुम्ही दादा, भैयासाहेब, भाऊ, काका, मामा असे नाव देतात. भाऊ माझ्या घरी पत्यावर येऊन बसला होता, माझ्या पोरीच्या लग्नाला आला होता, पोराच्या कुंकुटल्याला आला होता, आई वारली तुम्हाला भेटायला आला होता. आणि त्या भिकार सोडायचं कामच ते आहे ना, तुम्हाला भेटायचं. मग तर तुमचे घेतात सगळा राज्य, मतदारसंघ सगळं वरवरून घेतलंय. तुमचं काम तेव्हा तेवढं करावंच लागेल ना. आज सुद्धा बघा गद्दारी कोणाच्या रक्तात आहे. एकनाथ शिंदे ज्यावेळेस फुटले, शिवसेना सोडली, त्यावेळेस एकनाथ शिंदे सोबत कोणत्या समाजाचे आमदार गेले जास्त? ते आकडेवारी शोधा. आज पुन्हा ते कोणतं काय आता सुरू ना 2-4 दिवसापासून 6 खासदार चाललेत म्हणून काहीतरी, कोणती टायगर काय, त्याच्यामध्ये मी कोण आहे जास्त बघा ना. आपल्या ओबीसी, एससी, एसटीने आजपर्यंत कुणासोबतही गद्दारी केली नाही. गद्दारी आपल्या रक्तात नाही, परंतु सातत्यानं आपसात भांडण लावून द्यायचा आणि यांनी मलिदा खाण्याचं काम करायचं, यांनी राजसत्ता हडप करण्याचं काम करायचं. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली, ती कोणाच्या जीवावर केली? ओबीसीच्या जीवावर. आगरी, कोळी, भंडारी 18 बगड जातीतील 12 बलुतेदार 18 बलुतेदारांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पोरांना सत्तेत देऊन बसवण्याचं काम केलं. परंतु त्यांनी काय केलं? यांना मुख्यमंत्री, ब्राह्मणाचा मुख्यमंत्री करायचा नाही तो मराठ्याचा करायचा. घ्या आता मग बसा बोंबलं. घेतली त्यांनी सगळं वर वाढून तुमचं. शिवसेना त्यांचीच, सगळं त्यांचं. तुम्हाला आता येणाऱ्या काळात दोघं आपल्याकडे घरी ठेवतील. आपण गद्दार कोण हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आपलं कोण परक कोण हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला जर कळत नसेल तर आपल्याला आपले लेकरं सुद्धा येणाऱ्या काळात माफ करणार नाहीत, येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे बांधवांना आज आपलं आरक्षण, हक्काधिकार वाचवायचे असतील तर आपल्याला आपले माणसं समोर करावी लागतील. आपल्या माणसांना ताकद द्यावी लागेल आणि आपल्या माणसाच्या नेतृत्वातच हे आंदोलन, जन आंदोलन मोठं करावं लागणार आहे. परिणामतः त्यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबईत जावंच लागणार आहे. मुंबई जाम करावी लागेल. राज्यामध्ये 12% असणारा मराठा समाज मुंबईला व्हेटीज धरतो, मुंबई जाम करतो. नुसती जामच करीत नाही, एटीएमच्या त्या कॅबिन मध्ये जाऊन संडास करण्याचं काम केलं. या लोकांनी किती सुसंस्कृतपणा सांगा तुम्ही ह्या लोकांचा. मुंबईच्या एटीएम मध्ये संडास केला या लोकांनी. आणि काय ते नाटकं किती म्हणजे. आणि त्याचं मुंबई साफ पुन्हा त्या 5वी नापासाने त्या लोकांकडून मुंबई साफ करून घेतली. आणि त्याचं टेंडर 6 कोटी रुपयाचं मुंबई घाण झालेली ते ग्राउंड हे ते साफ करायचं 6 कोटीचं टेंडर त्या 5वी नापासाच्या माणसाला. म्हणजे काम न करता त्याचे सुद्धा पैसे उचलायचे. कारण की यांची सत्ता, यांचे आमदार आहेत, यांचे मंत्री आहेत. आणि गेल्या भारत स्वतंत्र झाल्यापासून या राज्यामध्ये 29 मुख्यमंत्र्यांपैकी माझ्या मते 23-24 मुख्यमंत्री हे मराठ्यांचे झाले. याला आरक्षणाची गरज काय? यांचे मुख्यमंत्री जास्त, यांचे आमदार जास्त, यांचे खासदार जास्त, यांचे मंत्री जास्त, साखर कारखाने यांचे, दूध डेअरी यांच्या, शिक्षण संस्था यांच्या, सगळं यांच्याकडे असताना तुम्ही जर कुठेतरी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जाणार असं तर यांचं पोट दुखतं.
जिल्हा परिषद पंचायत समितीचा तुमचा गाव वाड्यात ग्रामपंचायत सदस्य व्हायला लागला, सरपंच व्हायला लागला राखीव जागेवर. आज या गावामध्ये पायतळवाडीमध्ये ओबीसीची संख्या भरपूर आहे, तिथं ठीक आहे आपलाच होईल. परंतु एखाद्या गावामध्ये 60-70% मराठा समाज आहे, तिथं 10-20% एससी समाज आहे, 10-20% ओबीसी समाज आहे. तिथं जर ओबीसीला सरपंच पदाची राखीव जागा सुटली तर आज यांनी बोगस कुणबी प्रमाणपत्र काढले. येणाऱ्या काळात तुमचा सरपंच होणार नाही, येणाऱ्या काळात तुमचा ग्रामपंचायत सदस्य होणार नाही. पण सरपंच ग्रामपंचायत सदस्य होत नसेल तर पंचायत समिती सदस्य होणार नाही. पंचायत समिती सदस्य होत नसेल तर सभापती कसा होईल? जिल्हा परिषदेचा सदस्य नाही, सभापती नाही, अध्यक्ष नाही, नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाही, महापौर सुद्धा तुमचा होणार नाही. आणि तुमचे लोक सभागृहात नसतील तर तुमचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी सभागृहात आवाज कोण उठवणार? यासाठी आपले लोक सभागृहात जाण्यासाठी आपल्याला कुठेतरी गावगाड्यातील लोकांना पाऊल उचलावं लागेल, एकत्र यावं लागेल. आणि माळी, धनगर, वंजारी, सुतार, सोनार, लोहार, बंजारा यांनी सर्वांनी एकत्र येऊन आपापसातली वाट मिटवून मी धनगर मी माळी मानायचं नाही, आम्ही ओबीसी म्हणून तुम्हाला एकत्र यावं लागेल आणि हा लढा मोठा करावा लागेल. 12% समाज मुंबई जाम करू शकतो, मग तुम्ही 60% काय करू शकतात? अरे एका गावातून जर एका गावातून एक रिक्षा जर निघल्या ना, मुंबईला पोहोचायला आपली एक ह्याकडीच त्याकडल्या मुंबईपासून तर माजलगाव पर्यंत रांग लागत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक एका गावातून फक्त एक रिक्षा, 3 चाकाचा रिक्षा नको देऊ. मी म्हणत नाही ते पिकअप काढा किंवा क्रुझर काढा, एक 3 चाकाचा रिक्षा काढला त्याच्यात 8-10 लोक बसतील. लाखो लोक मुंबईत धडकतील आणि हे राज्य सरकारचं नाक दाबलं जाईल. नाक दाबलं की तोंड उघडलं जातं. त्या बेवड्याने 2-5 हजार लोक नेली की सरकार घाबरलं. लगेच तिथं जीआर ओबीसीचा सगळा गळ कापून घेण्याचं काम, ओबीसीचं अस्तित्व निस्तनाबूत करण्याचं काम ओबीसी आमचा डीएनए मानणाऱ्याने केलंय. ओबीसी काय करते? निवडणुका आल्या, जे तुमच्यासाठी लढतायत त्यांना कधी मतं देत नाहीत. ओबीसी आमचा डीएनए म्हणले की ओबीसी खुश झाली. 2024च्या लोकसभेला जे लोक राज्यसभेतून हद्दपार झाले त्यांचे खासदार कमी आले, परंतु विधानसभेला ते म्हटले ओबीसी आमचा डीएनए, ओबीसी आमचा डीएनए. ओबीसी मुली लय खुश, ओबीसी लगेच स्टेटस ठेवले आपले तरुण पोरं. तेच पोराने आज आमची जात निहाय जनगणना करा नाहीतर राज्यसभेतून खाली व्हा असे स्टेटस ठेवले पाहिजे. ते पोरांनी काय ठेवले? ओबीसी आमचा डीएनए म्हणले. देवा भाऊ, त्या देवा भाऊने तुमचा गळा कापून घेतला केसाने. ओबीसीचं राजकीय हत्या करण्याचं काम केलं. येणाऱ्या काळात तुम्हाला आम्हाला आमची हत्या झालेली थांबवावं लागेल. ओबीसीचं आरक्षण संपलेलं पूर्ववत करावं लागेल. जात निहाय जनगणना करावी लागेल. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी सत्ते में हिस्सेदारी. ती सत्तेमध्ये तितकी हिस्सेदारी असेल, तिजोरीत असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला आकडेवारी मिळाली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल आणि आता एल्गार पुकारावं लागेल. पुढच्या गावाला सभा आहे. खरं तर इथं बोलण्यासारखं बोलता येतंय, बोलण्यासारखं खूप बोललो असतो, 1 तास बोललो असतो, संपणार नाही. परंतु आडगावला सुद्धा खूप मोठी सभा आहे आणि ओबीसी समाज जागा करण्याचा आम्ही कुठेतरी प्रयत्न करतोय. तुम्ही बांधवांना आज चांगले आलात, चांगल्या प्रकारे आलात आणि नक्कीच आसपासच्या गावाला जागा करण्याचं काम करता. मुंबईची तारीख जर ठरली तर नक्कीच तुम्ही एक रिक्षा जरी गावागावातून घेऊन आले ना तर आम्ही तुमचे आभारी राहू. ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी तुम्ही नक्कीच त्याचे शिलेदार होण्यासाठी तयार व्हा. एवढंच मी आपणास कळकळीने विनंती करतो. आणि येणाऱ्या काळात आपल्या माणसांना ओळखा, आपल्या माणसाच्या खांद्यावर आपला झेंडा द्या, आपल्या माणसांना मतं द्या, आपल्या माणसाला राजसत्तेत घेऊन बसा. त्या डांगऱ्या डोंगऱ्यांना हद्दपार करण्याचं काम करा. एवढंच कळकळीची तुम्हाला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय ओबीसी, जय भीम, जय संविधान.